आणि सातत्याने क्रिकेटविषयी तळमळ ज्यांची आपल्याला पाहायला मिळते असं व्यक्तिमत्व म्हणजेच अमोल म्हात्रे सरांचा एक सन्मान केला जातो आहे। मुंबईतील आघाडीचे बॅटर ही त्यांची ओळख आहे। विक्रोलींसह कित्येक वर्ष सांभाळतायत, चालवतायत, स्वतः नायक म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत। अमोल म्हात्रे सरांचा सन्मान, कारण टेनिस क्रिकेट विश्वातील दादा संघ, शिस्तबद्ध संघ म्हणून विक्रोलींची कित्येक वर्षाची ओळख आहे आणि ती अमोल म्हात्रे सर आपल्यामुळे ती पाहायला मिळते। आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि पुढील स्पर्धेसाठी रवाना होत आहेत। मॅच सुरू होते। अभिषेक जी, धन्यवाद। जातोय मॅचच्या दिशेने महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय। ताई पॅकर्स आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर, या दोन संघांमध्ये ही मोठी मॅच रंगताना पाहायला मिळते। दोन सलामीवीर फलंदाज राहुल आणि अर्जुन गोलंदाजीसाठी आपण पाहतोय। वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे गोलंदाजीसाठी आलेत। ओ यावेळेला काय बॉल हाताळलाय पहा। प्रज्योत अंबिरे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1, पहिलं षटक गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते प्रज्योत। राकेश प्रभू इन ॲक्शन पाहायला मिळते। स्वतः पंकज पाटील, करण मोरे, हे मोठमोठी नावं, ओंकार देविदास देसाई देखील इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत। विशारद पगारे, चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते टीम ताई पॅकर्स या संघाकडून। आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर, अमरदादा परुळेकर आणि टीम। ओ यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का पाहायचंय। प्रयत्न चांगला केला होता त्या ठिकाणी, शेवटच्या क्षणाला झेल आता तो निसटलाय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र धावून पूर्ण केलेत। धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 4 या आकड्यावर। 4 धावा धावफलकावरती झाल्यात। पहिलं षटक प्रगती पथावर। प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट विपुलदादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम, खूप सारी मेहनत ते देखील घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून। या स्पर्धेचा आनंद घेताना सर्व प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत, त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून या वरळी मान्सून धमाका या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। आणखीन एक धाव पूर्ण केली आहे। धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 5, 5 ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावरती। प्रथम पारितोषिक 1,05,555। द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर 50,555। मॅन ऑफ द मॅचच्या प्रत्येक पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर आकर्षक असं चषक आणि आकर्षक असे टी शर्ट दिले जात आहे। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी मात्र LED TV चषक आणि भेटवस्तू देऊन या सर्वच खेळाडूंचा गौरव केला जातोय। यावेळेला फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेने, स्ट्राईक डाऊन दी ग्राउंड, बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे। 6 धावांसाठी षटकार। अर्जुन यांच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिलं तर आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 11। चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळालं होतं। शेवटच्या बॉलवर समोरच्या दिशेने अर्जुनच्या बॅटमधून आलेला तो षटकार, म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त। 11 धावा धावफलकावरती बिनगडीबाद टीम भांडूप स्ट्रायकर। मालिकावीरासाठी जर आपण पाहिलं तर रेफ्रिजरेटर चषक आणि भेटवस्तू दिली जाईल। सेमीफायनल आणि फायनलच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी मात्र 20 ग्रॅम चांदीचं नाणं, त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कूलर आणि भेटवस्तू। संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू अर्धशतक झळकावणार त्याच्यासाठी चांदीचं नाणं असणार आहे। 6 बॉलवर 6 षटकार जो खेळाडू ठोकणार त्याच्यासाठी सोन्याचं नाणं, आणि 6 बॉलमध्ये 5 षटकार ठोकून शेवटच्या बॉलवर सन्मान देणाऱ्या खेळाडूला देखील सोन्याचं नाणं देऊन या संपूर्ण स्पर्धेमध्ये गौरवण्यात येणार आहे। अशी ही तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा वरळी मान्सून धमाका। आज या स्पर्धेचा पहिला दिवस रंगतदार अवस्थेमध्ये प्रत्येक सामना पाहायला मिळतोय। सकाळच्या सत्रामधून म्हणजेच पहिल्या हाफमधून जर आपण पाहिलं तर ओमसाई बँड्रा या संघाने या स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे। दुसऱ्या हाफला आता सुरुवात झाली आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 राज सिंग आलेत गोलंदाजीसाठी। एक उंचखर असा हा गोलंदाज, वेग या गोलंदाजाकडे, तोच गोलंदाज आलाय राज सिंग। डावखुऱ्याताचा गोलंदाज, पहिला बॉल, बॅटची वरची कडा, यष्टी रक्षक पाहतोय बॉलकडे। राकेश प्रभू बॉल पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे। धावसंख्येने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 12, 12 ऑन बोर्ड। भरघोस अशा बक्षिसांची पाऊस पाडणारी तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा वरळी मान्सून धमाका 2025। टप्प्याचा बॉल यावेळेला प्रचंड वेगात हाताळला होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय।
आतापर्यंत एकच धाव राज सिंगने खर्च केली आहे. पहिल्या बॉलवरती एकेरी धावले. धावा झाल्या धाव फलकावरती 12. दुसरं षटक प्रगतीपथावर. ओ यावेळेला बॅटची कडा आणि बॉल मात्र जर आपण पाहिलं तर निघून गेल्या गोशंकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 13. या ठिकाणी आम्हाला एक यामा बाईकची चावी आम्हाला सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायची आहे. धन्यवाद. 13 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एला अर्जुन. षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय. स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटला बॉल स्पर्श करून बरोबर गेला यष्टीरक्षक राकेश प्रभूच्या हातामध्ये आणि विकेट आली आहे पहिली. फलंदाज बाद. भांडू स्ट्रायकरचा पहिला विकेट. आता मात्र माघारी परतलाय. अर्जुन माघारी परतलेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावा झाल्या धाव फलकावरती आता 13. एक गडी बाद. वैयक्तिक 8 धावांवरती तो माघारी परतलाय अर्जुन. अजित आलेत बॅटिंगसाठी. अजित बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. टीम भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून पहिला विकेट गोलंदाज राज सिंगने पटकावून दिला आपल्या संघाला. डावखुरी आताचा फलंदाज आलाय अजित आणि त्याच्याच बॅटमधून हा पुलचा फटका झालाय सक्सेसफुल. निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. चांगला स्ट्रोक. बरोबर पहिलाच बॉल खेळत असताना पुलचा फटका सक्सेसफुल पाहायला मिळाला. चौकार त्याच्या बॅटमधून. धावा झाल्या धाव फलकावरती 17. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम भांडूप स्ट्रायकर्स. यावेळेला चांगला बॉल हाताळला होता. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय. डॉट बॉल आलाय आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 17. एक गडी बाद टीम भांडूप स्ट्रायकर्स. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक प्रज्योत अंबिरीने हाताळलं होतं. त्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या. दुसरं षटक राज सिंगने हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने पटकावली आहे. ती म्हणजे अर्जुनची. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय वरोर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात प्रज्योत अंबिरे. पहिला बॉल समोरच्या दिशेने राहुलच्या बॅटमधून हुल दिली आहे. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा फटका. राहुल चौधरी यासाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि त्याच्याच बॅटमधून हा सिक्सर. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोचले धाव फलकावरती 23. 23 ऑन बोर्ड. पहिलाच बॉल. त्या पहिल्या बॉलवरती षटकाराला राहुलच्या बॅटमधून. कानमंत्र दिला जाईल. पंकज पाटील पालन कानमंत्र देताना पाहायला मिळते. प्रज्योत अंबिरेला स्वतः संघाचा कर्णधार संघनायक आणि ती भूमिका मात्र पार पाडत असताना पाहायला मिळतात पंकज पाटील. अमरदादा परुळेकर आणि कंपनी एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला भांडूप स्ट्रायकर्स. धावा झाल्या धाव फलकावरती 23. 23 धावा धाव फलकावरती. प्रज्योतचा पुढचा बॉल. यावेळेला आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा. लगातार बार बार बॉल जातोय सीमारेषा पार. 6 षटकार. 2 बॉलवर 2 षटकार प्रज्योत अंबेरीच्या विरुद्ध फलंदाज राहुल चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 29 धावा धाव फलकावरती 29 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून पाहायला मिळते. राहुल चौधरी चांगल्या फॉर्म मध्ये आहे कारण त्याची बॅट बोलली आहे. चांगली सुरुवात करून दिली होती अर्जुनने. तो आपण पाहिलं तर 8 धावांवरती माघारी परतला आणि त्यानंतर मात्र संघाची धुरा सांभाळली आहे राहुल चौधरीने.
आम्हाला आठवतंय श्री कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेनवणकर स्मृती चषकामध्ये 9 विकेट्स घेऊन मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता या खेळाडूने. तो प्रज्योत अंबिरे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. ओमकार देसाई बॉल पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 31 या आकड्यावर 31 ऑन बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती. एक गडी माघारी परतलाय टीम भांडूप स्ट्रायकर्स. ज्यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. ओंकार देसाई झेल टिपलाय, विकेट आली आहे. फलंदाज अजित आउट. आकाशा आलेत बॅटिंगसाठी. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे आकाशा आणि तोच बॅटिंगसाठी येताना पाहायला मी ते युवा आहे, टॅलेंटेड आहे. तोच फलंदाज आपण पाहतोय आकाशा. 31 धावा धाव फलकावरती झाले. 2 गडी माघारी परतले टीम भांडूप स्ट्रायकर. प्रज्योत अंबिरे षटक क्रमांक 3 हाताळतोय. आतापर्यंत 5 बॉल त्याने हाताळलेत आणि 2 षटकार आले जरूर या षटकामध्ये राहुलच्या बॅटमधून. आकाश आलेत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये विनायक जोशी आपण पाहतोय. अविनाश बंगाळ आणि विश्वनाथ लिंगायत असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. लो फुल टॉस समोरच्या दिशेने फटका फसलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये. झेल टिपलाय, विकेट आली आहे. फलंदाज आकाश आउट. निहिल त्या ठिकाणी होते, त्यांनी झेल टिपला, विकेट आली. आकाश माघारी परतलेत. म्हणजे 3 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर आता प्रगतीपथावर आहे आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. अनिकेत सावंत आलेत बॅटिंगसाठी म्हणजेच बंटी. पहा कमबॅक ह्याला म्हणतात कमबॅक. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर मात्र काय कमबॅक केले. 2 विकेट्स प्रज्योत अंबिरेने याच षटकामध्ये पटकावल्यात. ज्यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. ओंकार देसाई बॉलकडे पाहतच राहतील. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार म्हणजेच ओव्हर नंबर आता 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 38. अनिकेत सावंत बंटी मैदानामध्ये आला. त्याच्याच बॅटमधून हा पहिला बॉल खेळत असताना षटकार त्याने ठोकलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर म्हणजेच 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावरती. 3 गडी बाद टीम भांडूप स्ट्रायकर्स. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आता कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल ते पाहावं लागेल आणि महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा राज सिंगकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधार पंकज पाटीलने त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि तोच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातील. 38 धावा धाव फलकावरती. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय टीम भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून. कारण नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर जिंकला तो म्हणजे टीम भांडूप स्ट्रायकर्स या संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय संघ भांडूप स्ट्रायकर्स. राजसिंगचा पहिला बॉल प्रचंड वेगात हाफ ट्रॅकर होता आणि बॉल बरोबर गेला यष्टीरक्षक राकेश प्रभू यांच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला दिली जाईल. प्रचंड वेगात हा बॉल हाताळला होता राज सिंग. त्याचं कौतुक करावं लागेल कारण दुसरं षटक हाताळत असताना त्याने अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 4थं षटक त्याचा पहिला बॉल निर्धाव आलाय. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. फटका फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली जज करतोय. सोप्पा झेल टिपलाय. विकेट आली आहे. फलंदाज राहुल आउट. बंटी बद्रिके अगदी सोप्पा झेल त्याने टिपला आणि विकेट आली आहे. फलंदाज राहुल चौधरी बागारी परतलाय. ज्या खेळाडूने मात्र आतापर्यंत 2 षटकार ठोकले होते त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. तो वैयक्तिक 19 धावांवर माघारी परतलाय राहुल चौधरी.
ऐश्वर्य सुर्वे बाबा बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रन झाले धावफलकावरती 38-38. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत राज सिंगने. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट आली. मोठी विकेट म्हणावी लागेल या मॅच मधून, कारण ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येत होत्या त्याच खेळाडूचा विकेट आता मात्र मिळवलाय राज सिंगने. नवीन फलंदाज ऐश्वर्य सुर्वे बाबा बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये या दोन्ही फलंदाजांना, कारण आपण पाहिलं तर अनिकेत सावंतच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय आणि ऐश्वर्य सुर्वे मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल खेळत असताना बॉल पडल्यानंतर थोडंसं चेंडूने वळण घेतलं आणि डॉट बॉल आलाय. म्हणजेच कौतुक करावं लागेल राज सिंगचं पुन्हा एकदा. 3 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाहीये, 1 विकेट त्याने मिळवली आतापर्यंत. ज्यावेळेला बॅटची कडा फिल्डर आहे पंकज प्रयत्न करतोय, बॉल मैदानामध्ये आलाय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. बंटी बॉल पर्यंत पोहोचतायत. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 39 ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा हलक्या हाताने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने करतोय राज सिंग. डॉट बॉल आलाय. 5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले, 1 धाव खर्च केले, 1 विकेट त्याने मिळवले आतापर्यंत. यावेळेला पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. कौतुक करावं लागेल. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण 1 षटक हाताळत असताना अवघी 1 धाव आणि 1 मोठी विकेट मिळवून दिली आपल्या संघाला राज सिंगने. 4 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 39. टीम भांडूप स्ट्रायकर्स. पहिल्या षटकाचा विचार केला तर प्रज्योत अंबिरेने पहिलं षटक हाताळलं, 11 धावा त्याने खर्च केल्या. दुसरं षटक पुन्हा एकदा राज सिंगने हाताळलं, त्या षटकामध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा प्रज्योत अंबिरेकडे चेंडू सुपूर्त केलं, थोडंसं महागडं षटक. 3 षटकार त्या षटकामध्ये आले, 21 धावा त्याने खर्च केल्यानंतर मात्र 4थं षटक पंकज पाटीलने पुन्हा एकदा राज सिंग वरती विश्वास दाखवला. त्या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च करत असताना विकेट त्याने मिळवली आहे. यानंतरचा सामना असणार आहे रिया 11 प्रभादेवी विरुद्ध एकविरा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असणार आहे चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. पंकज पाटील गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. पालन या संघाचा कर्णधार. अजूनही जर आपण पाहिले तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. पंकजचा पहिला बॉल प्रचंड वेगात बॉल गेलाय बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. अजूनही जर आपण पाहिले तर 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातील. 39 धावा धावफलकावरती झाल्यात. अनिकेत सावंत आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिले तर ऐश्वर्य सुर्वे बाबा बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये टीम भांडूप स्ट्रायकर्स. यावेळेला बॅटला स्पर्श करून बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या गोशंकी क्षेत्रात. 1 धावेसाठी रन मिळेल. 1 धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 40 ऑन बोर्ड. पंकज पालन गोलंदाजीसाठी आलेत. यावेळेला पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिलं तर निघून जातोय गोशंकी क्षेत्रात. आणखीन 1 धावेसाठी धावसंख्या आता 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 41. 5वं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले, 2 धावा त्याने खर्च केलेत. महत्वपूर्ण लढत पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. वरळी मान्सून धमाका 2025 क्रिकेटचा महासंग्राम. बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला सोडून दिले. व्हाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची आता 42. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली जाईल आता मात्र, कारण बॉल पडल्यानंतर खूपच चेंडूने उसळी घेतली होती. ज्यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळलाय जरूर. फिल्डर आहेत राजा त्या ठिकाणी. 1 धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना आता पाहायचंय. यस, फलंदाज बाद. बंटीची विकेट आली आहे धावबाच्या स्वरूपात. चांगला थ्रो राजाने केला त्या ठिकाणी आणि म्हणूनच की काय विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज माघारी परतलाय बंटी.
हर्ष मोरे आलेत नवीन फलंदाज. बंटी बाद झाल्यानंतर हर्ष मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. टीम भांडूप स्ट्रायकर्स धावा झाल्या धावफलकावरती आता 43 पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. 43 धावा धावफलकावरती झाल्यात. ऐश्वर्य सुर्वे फटका सजवलाय चांगला. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे आणि येतोय ऐश्वर्य सुर्वे यांच्या बॅटमधून चौकार. चांगला स्ट्रोक, बरोबर बॉलला पाहिलं आणि त्यानंतर मात्र बॅट फिरवली, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 47 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक षटक क्रमांक 5 मधील. बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न. आता नो बॉल पंच घोषित करतायत. रिव्ह्यू घेतलाय टीम टायपेकर्स या संघाने, त्याची पडताळणी आता मात्र केली जाईल. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हे भव्य दिव्य आयोजन, या आयोजनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होताना पाहायला मिळते. वरळी मान्सून धमाका 2025 ही स्पर्धा जिंकणार कोण? कारण लाख मोलाची स्पर्धा आहे. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्याची देखील चर्चा होईल. रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. अगदी क्लीन, नीट, थेट असं प्रक्षेपण यस पडताळणी केली जाते थडंबरच्या माध्यमातून. इट्स नो बॉल. सर फक्त नो बॉल आहे ना? टीम टायपेकर्स आपण आपला रिव्ह्यू गमावलेला आहे, आपण याची नोंद घ्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 48. 48 धावा धावफलकावरती झाल्यात. पंकज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. फ्री हिट ऑन स्ट्रायकिंग एंडला बाबा ऐश्वर्य सुर्वे. फ्री हिटचा बॉल, पुल करण्याचा प्रयत्न, उंची जास्त गाठली, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय आणि दुसरी धाव देखील आता पूर्ण केली आहे. या 2 धावांच्या मदतीने आता जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक झाल्या आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती. 50 ऑन अ बोर्ड. 10च्या सरासरीने 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळते टीम भांडूप स्ट्रायकर्स. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहतोय जिशानला आमंत्रित केलं जाईल. 50 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे. वरळी मान्सून धमाका आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. जिशान आलाय गोलंदाजीसाठी. वेगवान जिशान खान गोलंदाजीसाठी आलेत आणि समोर जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज बनून हर्ष मोरे आणि त्याच्या समवेत ऐश्वर्य सुर्वे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 6 बॉलमध्ये आणखी किती धावा येणार पाहावं लागेल. पहिला बॉल जिशान खान शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचं. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. ऐश्वर्य स्ट्राईक वरती राहण्याचा प्रयत्न करतोय. एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 51 धावा धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक. चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल. विनंती असेल रिया 11 प्रभादेवी आणि एकविरा 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉससाठी व्यासपीठावर या. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 51 धावा धावफलकावरती. पहिल्या डावाचा खेळ प्रगतीपथावर आपण पाहतोय. एका बाजूला टायपेकर्स आणि त्यांच्या विरुद्ध भांडूप स्ट्रायकर्स. या 2 संघांमध्ये ही मोठी लढत. सेकंड हाफ मधील पहिला सामना. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर ओमसाई बँड्रा या संघाने स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे.
जिशानचा पुढचा बॉल सोडून दिलाय, वेल लेफ्ट केलेला चेंडू, वाईट बॉल आहे आणि आणखीन एक धाव, म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. या 2 धावांच्या मदतीने 53 धावा धाव फलकावरती झालेत. 53 ऑन अ बोर्ड. ऐश्वर्यासाठी पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर निघून जातोय गोष्टांकी क्षेत्रात एका धावेसाठी. रन मिळेल 1, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 54. 54 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4. शेवटचं षटक आपण पाहतोय, 6वं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आता मात्र बॅटची आतली कडा घेतली होती, बॉल पुन्हा एकदा निघून गेल्या गोष्टांकी क्षेत्रात एका धावेसाठी. 55 धावा धाव फलकावरती झालेत. 55 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, राकेश बॉल पर्यंत पोहोचलेत यष्टीरक्षक. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे, धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 56. 56 अब तक 56. शेवटचं षटक प्रगतीपथावर. जिशान खान गोलंदाजीसाठी आलाय. वेग आहे या गोलंदाजाकडे. डावखुऱ्या आताचा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना हो यावेळेला सोडून दिलेला हा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळालाय जरूर, पण आता पंचांकडे पाहायचंय. बाईची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 57 या आकड्यावर. 57. धावा धाव फलकावरती. जिशान पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय, बॉल पर्यंत आपण पाहतोय स्वतः राकेश पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, तोपर्यंत जिशान पोहोचला. 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 58, म्हणजे जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 59 धावांची गरज असणार आहे टीम टाई ब्रेकरच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. एकविरा 11 आणि रिया 11 प्रभादेवी दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे आपण टॉससाठी या आणि आपले किट्स पण आपण घेऊन जायचे आहेत. विनंती आहे प्लीज. या विनंती आहे दोन्ही कर्णधारांना प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. विनंती असेल दोन्ही संघांना, रिया 11 प्रभादेवी आणि एकविरा 11 दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस साठी त्वरितच व्यासपीठावर या. दोन्ही कर्णधार विनंती आहे प्लीज. चला या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी या. रिया 11 प्रभादेवी आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे एकविरा 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी आपण यायचं व्यासपीठावर. रिया 11 प्रभादेवी संघाचे कर्णधार आमच्या समवेत आलेत व्यासपीठावर. विनंती असेल एकविरा 11 आपण टॉस साठी या. या दोन्ही कर्णधारांना विनंती आपण यायचं टॉस साठी. टॉस केला जाईल. हा बॅटर या. दोन्ही विनंती आहे संघांना सामन्याला सुरुवात करा. दोन्ही बॅटर आपण मैदानामध्ये या.
तर पुढील मॅचचा आता टॉस केला जाईल एकविरा 11 आणि त्यांच्या विरुद्ध रिया 11 प्रभादेवी. वळी मान्सून धमाका 2025 आणि आणखीन एक मोठी मॅच तुमच्या भेटीला येताना पाहायला मिळते. एका बाजूला रिया 11 प्रभादेवी आहे आणि दुसऱ्या बाजूला एकविरा 11. चला या दोन्ही कर्णधार किरण सरांना विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. किरण सरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातो. एका बाजूला रिया 11 प्रभादेवी आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एकविरा 11. कॉल करण्यात एकविरा 11. हेड्स इज द कॉल आणि हेड्स आले म्हणजेच नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपण आपला निर्णय कळवा. बॅटिंग करणार पहिली. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रिया 11 प्रभादेवी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. करण मोरे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय विशारद पगारे गोलंदाजीसाठी, ऐश्वर्य सुर्वे बाबा गोलंदाजीसाठी आलेत. महत्वपूर्ण लढत, दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे, त्यासाठी प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. भांडूप स्ट्रायकर्स एका बाजूला, ताई पायकर्स एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन करण मोरे आणि विशारद पगारे. कमी वयातच नावलौकिक झालेला फलंदाज मैदानामध्ये आलाय विशारद पगारे, त्याची देखील चर्चा होते. पहिला बॉल, पहिलं षटक, ऐश्वर्य सुर्वे बाबा. पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय फिल्डर एक धाव पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. करण मोरे आपण पाहतो एक तंत्रशुद्ध टॅलेंटेड फलंदाज आहे आणि तोच फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलाय टीम ताई पॅकर्सच्या संघाकडून. पण त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम लालबागचा रचिन रवींद्र म्हणून ज्या खेळाडूची ओळख, तो खेळाडू विशारद पगारे बॅकफूट वरती आलेत. पहिला बॉल खेळत असताना बॉल जर आपण पाहिलं तर बॅट स्पर्श करून निघून गेलाय गोशंकी क्षेत्रात. रन मिल 1, धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 2 या आकड्यावर. 59 धावांचा पाठलाग टीम ताई पॅकर्स संघ करतोय. महत्वाची लढत, पहिलं षटक आपण पाहतोय ऐश्वर्य सुर्वे बाबा. बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॉल जर आपण पाहिलं तर अगदी पायाला स्पर्श करून आपण पाहिलं तर निघून जात होता. यस, लेग बाईटची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. 3 धावा आता मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतात. 3 ऑन बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावर ऐश्वर्य सुर्वे या खेळाडूची देखील आपण पाहिलं तर चर्चा होईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये नुकतीच झालेली कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक या खेळाडूने गाजवली आहे. टीम प्रिवान 11 रायगड या संघाकडून खेळत असताना यावेळेला उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता, उसळी देखील पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत या गोलंदाजाने 4 बॉल हाताळले, 3 धावा त्याने खर्च केल्या. धाव फलकावरती आपण पाहतोय 3 आकडा. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, यावेळेला मन बदललं आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये फिल्डर तैनात होते. झेल टिपलाय, विकेट आली आहे. करण मोरे आउट. विकेट मिळवून दिली ऐश्वर्या सुर्वे यांनी. करण मोरे माघारी परतलेत आणि करण बाद झाल्यानंतर मात्र आता नवीन बॅटर येताना पाहायला मिळतील. बंटी बद्रिके बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत.
बंटी बद्रिके बॅटिंगसाठी आले आहेत आणि ऐश्वर्य सुर्वेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. हो, यावेळेला प्रचंड वेगात पुन्हा एकदा बॉल पाहायला मिळतोय. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, डॉट बॉल आलाय, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत असताना करण मोरेची विकेट ऐश्वर्य सुर्वे बाबाने मिळवून दिली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती, 1 गडी माघारी परतलाय टीम टायपेकर्स. सिराज आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये विकेट आली आहे. 3 धावा धावफलकावरती झाल्या टीम टायपेकर्स. विशारद पगारेला आपण पाहतो इन ॲक्शन. स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज, चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. ओ, यावेळेला काय घडलं मैदानामध्ये? बॅटला स्पर्श करून बॉल बरोबर गेला यष्टीरक्षक ऐश्वर्य सुर्वे यांच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का, विकेट आली आहे. फलंदाज विशारद पगारे आउट. दुसरा गडी बाद झाला टीम टायपेकर्स. थोडासा बॅकफुटवर जात असताना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये करण मोरेची विकेट आली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विशारद पगारे म्हणजेच दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय राकेश प्रभू पोलार्ड मैदानामध्ये आलाय. याच खेळाडूकडून आता मात्र अपेक्षा असतील टीम टायपेकर्सच्या संघाला. 59 धावा करायचे, 3 धावा धावफलकावरती झाल्यात. ताकद आहे या खेळाडूकडे. तोच ताकदवार राकेश प्रभू पोलार्ड मैदानामध्ये आलाय. ओ, यावेळेला बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात. चांगला बॉल आपण पाहिला तर हाताळला होता सिराज यांनी. 1 धाव आली आहे. धावा झाल्या धावफलकावरती 4. 4 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट टीम टायपेकर्स. पॉइंट क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज थोडं आपण सहकार्य करा. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून आपण आनंद घ्या मॅचचा, विनंती असेल. हो, यावेळेला स्लोअर 1 चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. आत्ता डॉट बॉल आलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सिराजच्या वतीने हाताळलेला चेंडू, डॉट बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे, पाहतोय. ओ हो, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. झेल टिपता आला नव्हता. प्रयत्न त्याने चांगला केला होता, कारण थोडासा खडतर प्रवास. त्या प्रवासामधून आपण पाहिलं तर बॉल पर्यंत जरूर पोचला आकाशजा. शेवटच्या षटकाला बॉल त्याने आतमध्ये ढकलला आणि 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोचली धावफलकावरती टीमची आता 5. 5 ऑन अ बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. बंटी बद्रिके आणि त्याच्या समवेत राकेश प्रभू ही जोडी आपण पाहतोय टीम टायपेकर्सच्या संघाकडून. बॅटिंग करत असताना यावेळेला उसळी घेणारा चेंडू, हाफ ट्रॅकर बॉल होता. वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धावफलकावरती टीमची आता 6. 6 ऑन अ बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. चांगलं कमबॅक टीम भांडूप स्ट्रायकर्सच्या संघाने केलंय, कारण पहिलं षटक बाबाने हाताळलं. त्या षटकामध्ये करणची विकेट त्याने मिळवून दिली आणि त्यानंतर मात्र आता बंटी मैदानामध्ये आलाय आणि त्याच्याच बॅटमधून या डावातील पहिला सिक्सर पाहायला मिळतोय. बॅकफुटवरती आलेत, पूल केलंय, पूल झालाय सक्सेसफुल. 6 धावांसाठी सिक्सर. याचसाठी ओळखला जातो हा खेळाडू बंटी बद्रिके. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे नजाकत आहे. 6 धावा आणि धावसंख्या आता जाऊन पोचले धावफलकावरती. टीमची आता 12 या आकड्यावर. बारा धावा धावफलकावरती झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. 59 धावांचा पाठलाग टीम टायपेकर्स हा संघ करत असताना पाहायला मिळतोय.
2 विकेट्स गेल्यानंतर मात्र सग्गाचा डाव मात्र सांभाळला या दोन्ही फलंदाजांनी, त्याचं कौतुक करावं लागेल. बंटी बद्रिके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार या दुसऱ्या डावातील पाहायला मिळालाय. या पुढील सामना असणार आहे टीम एकविरा 11 आणि त्यांच्या विरुद्ध रिया 11 प्रभादेवी या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळेल. हो, यावेळेला पडल्यानंतर बॉलने खूपच उसळी देखील घेतली आहे आणि वाईड बॉल पंच घोषित करतायत. +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड, 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता आकाशजा बॉल पर्यंत पोहोचले, चूक करणार नाहीयेत. विकेट आली आहे. फलंदाज बंटी बद्रिके आउट. म्हणजेच 2 षटकांचा खेळ आता जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा धाव फलकावरती. 3 गडी माघारी परतले टीम तायपेकर्स. ऐश्वर्या सुर्वे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 14. म्हणजेच उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 24 आणि या 24 मध्ये करायच्या आहेत 45 धावा. पहिला बॉल षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऐश्वर्या सुर्वे गोलंदाजीसाठी नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर ओंकार देसाई मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत बॅटिंगसाठी. 1 धावा आली आहे पहिल्या बॉलवर. धावा झाल्या धाव फलकावरती आता 15. 15 ऑन बोर्ड. महत्वाची लढत. ऐश्वर्या सुर्वे कमबॅक करून देईल का या मॅच मध्ये पाहायचं टीम भांडूप स्ट्रायकर्सच्या संघाला. कारण पहिलं षटक हाताळत असताना त्याने 1 विकेट मिळवून दिली होती. करण मोरेला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वेगात हा बॉल हाताळला होता, सोडून दिला होता बॉल. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा तोच चेंडू त्याच टप्प्यावर हाताळलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. ऐश्वर्या सुर्वे बाबाची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील 3 धावा खर्च करत असताना करण मोरेची विकेट त्याने मिळवून दिली होती आणि हे तिसरे षटक पुन्हा एकदा तोच हाताळतोय. हो, यावेळेला बॅटला स्पर्श करून बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या घोषंकी क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 16. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात. 59चा पाठलाग संघ करतोय. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचं. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 17. प्रत्येक धाव आता मात्र महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मधील 5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले. राकेश प्रभू इन ऍक्शन स्ट्रायकिंग एंडला. पुल करण्याचा प्रयत्न. पुल झालाय अनसक्सेसफुल.
हा डॉट्स बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटके हाताळत असताना अवघ्या 6 धावा ऐश्वर्य सुर्वेने खर्च केल्या. एक विकेट त्याने मिळवली करण मोरेची आणि म्हणूनच की काय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर आपण पाहिलं तर 42 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक षटकाखेरीस मात्र 14 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. टीम टाई ब्रेकर्स या संघाला नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 सुमित आवटे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. सुमित आवटे बुम बुम बुमरा गोलंदाजीसाठी आलाय. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर ओंकार देसाई आणि राकेश प्रभू ही जोडी. पहिला बॉल सुमितचा पहिला बॉल सोडून दिलाय. वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18. यावेळेला नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. रन मात्र मिळणार नाहीये. सुमितचा हा बॉल प्रचंड वेगात उसळी घेणारा पाहायला मिळालाय. यावेळेला फटका सजवलाय चांगला. ओंकार देसाई ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. अशाच फटक्यांची आता मात्र गरज असणार आहे टीम टाई ब्रेकर्सच्या संघाला. धावा झाल्या धाव फलकावरती आता 24-24. म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आणखीन 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 16 मध्ये आता करायचे आहेत 35. राहुल वराडकर सकाळच्या सत्रामध्ये काय अफलातून फॉर्म मध्ये हा फलंदाज बॅटिंग करत होता. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. दिशा थोडीशी चुकते. बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या 1 जाऊन पोहोचते धाव फलकावरती आता 25 या आकड्यावर 25. धाव फलकावरती 25. 59चा पाठलाग ओमकार देसाई यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार. सुमितचा पुढचा बॉल सोडून दिलाय. आणखीन एक चेंडू आता वाईट बॉल. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 26 धावा धाव फलकावरती 26. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलते. जिंकणार कोणा सामना सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय. त्याचं उत्तर ओंकार देसाई असताना पाहायला मिळतात मैदानात. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून जातोय गोशांकित क्षेत्रात. आणखीन एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27-27. प्रत्येक बॉल आता महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 14 आणि या 14 मध्ये करायचे आहेत 32-32. 14 बॉल मध्ये 32ची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. एक षटकार आतापर्यंत ओमकार देसाईंच्या बॅटमधून या इनिंग मधील पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता फटका फसलाय. फिल्डर आहेत. अगदी सोपा झेल टिपलाय. विकेट आली आहे. ओमकार देसाई आउट. ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र मिळवून दिलाय सुमितने आणि बडूनच की काय आता मॅच ऑन होताना पाहायला मिळते. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 मध्ये करायचे आहेत आता 32 धावा. लास्ट 13 बॉल 32 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. ओंकार देसाई माघारी परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात येत असताना.
राजा आलेत नवीन फलंदाज. राजा आलेत. पहिलाच बॉल खेळत असताना फटका फसला होता. डॉट बॉल आलाय म्हणजेच मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 32 ची गरज आहे. राकेश प्रभू आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नवीन फलंदाज राजा. कानमंत्र एकमेकांमध्ये आपण पाहिलं तर विचार विनिमय आता केला जाईल कारण ही महत्वाची लढत आहे. आतापासून मात्र या 12 बॉल मध्ये आता 32 ची गरज आहे. 27 धाव फलकावरती झाल्यात. 59 चा पाठलाग टीम ताई पैकरचा संघ करतोय आणि बडूनच की काय सामना जिंकण्यासाठी 12 मध्ये आता करायचे आहेत 32. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. सिराज आलेत पुन्हा एकदा. सिराज चौधरीकडे चेंडू सुपूर्त केला. ज्या खेळाडूने दुसरं षटक हाताळलं होतं 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जात आहे. 12 मध्ये करायचे 32. पण समोर जर आपण पाहिलं तर राकेश प्रभू एक ताकदवार फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. ओ पहिला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती रन मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. उर्वरित 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये आता करायचे 32 धावा. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. दिशा थोडीशी चुकते. बॉल जर आपण पाहिलं तर निघून जातोय घोषंकित क्षेत्रात. एकच धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची आता 28 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 31 ची अजूनही गरज असणार आहे. ओ यावेळेला प्रचंड वेगात हाताळला होता बॉल. डॉट बॉल आलाय. मिस आणि हा डॉट बॉल. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलत असताना पाहायला मिळते. सिराज चौधरी गोलंदाजीसाठी आलाय. वेग आहे गोलंदाजाकडे. आता मॅचचं समीकरण उर्वरित 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि जिंकण्यासाठी आणखीन 31 ची गरज आहे. यावेळेला फटका सजवलाय चांगला. पूल केलाय. पूल झालाय सक्सेसफुल आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 32-32. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 8 आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज असणार आहे. या मॅच मध्ये टीम थाई पैकरच्या संघाला सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय राकेश प्रभू पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत मॅचचं गणित कोणत्याही क्षणी बदलू शकतं. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता दिशा थोडीशी चुकते. बॉल गेलाय घोषंकित क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 33-33. आता मॅचचं समीकरण उर्वरित 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे 26 धावांची. बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि या 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असणार आहे. आता हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हे पाहावं लागेल. रोहित आलाय गोलंदाजीसाठी. 6 बॉल आणि 26 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राजा. ची गरज. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली होती बॉलने. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. आता मॅचचं समीकरण पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. जे 2 धावा. मॅचचं समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 24 ची गरज असणार आहे अजूनही.
म्हणजे या 6 बॉलमध्ये 4 षटकार टोकावे लागतील या मॅचमध्ये टीम टाईब्रेकरच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. उसवी घेणारा चेंडू सोडून दिलाय आणि सोडून दिलेला वाईट बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळतील. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 6 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली आहे. रंगतदार अवस्थेमध्ये सर्वच सामने पाहायला मिळत आहेत. वरळी बांधून धमाका पूल करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचं. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा नो बॉल पंच घोषित करतायत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कोणत्याही क्षणी आता रिव्ह्यू घेतलाय. इट्स नो बॉल. नो बॉल असणार आहे. म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 38. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 21 आता मात्र गरज असणार आहे. फ्री हिट ऑन असणार आहे. काय घडतंय. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदललंय. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एकही चेंडू अजूनही गोलंदाजाने योग्य पद्धतीने हाताळला नाहीये. 38 धावा धाव फलकावरती झाल्या. जेवढ्या धावा आल्या त्या मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या या धावा पाहायला मिळत आहेत. रोहितचं हे षटक. राजा आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय राकेश प्रभू पोलार्ड. अजूनही मॅच संपलेली नाहीये. फ्री हिट ऑन. हा फ्रॅकर बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न. रन मात्र मिळणार नाहीये. पहा ऐश्वर्य सुर्वे यष्ट्यांच्या बागे बरोबर लगेच त्याने बॉल कलेक्ट केल्यानंतर थ्रो केला. त्याला ठाऊक आहे राकेशला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा करायचंय आणि तोच प्रयत्न सातत्याने केला जातोय. पुढचा बॉल उडवलाय. उंची जास्त गाठली आहे. लांबी पाहायची आहे. गाठेल का चेंडू. बॉलच्या खाली आकाशा आणि विकेट. फलंदाज राजा आउट. आता मॅचचं समीकरण. उर्वरित 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 4 बॉलमध्ये आणखीन 21 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. निहिल आलाय बॅटिंगसाठी. एक युवा टॅलेंटेड फलंदाज निहिल. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक. 21ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना फिनिश करेल का निहिल पाहायचंय. ओ यावेळेला सोडून दिलाय. वेल लेफ्ट केलेला चेंडू. वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक. 20 धावांची अजूनही गरज आहे. आतापर्यंत या गोलंदाजाने या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेत. निहिल पुढचा बॉल खेळत असताना बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्रात 1 धावेसाठी. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 3 आणि या 3 बॉलमध्ये आणखीन 19 धावांची अजूनही गरज असणार आहे. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे आणि म्हणूनच ही काय या 3 बॉलमध्ये 19 धावा कराव्या लागतील टीम टाईब्रेकरच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सगळ्यांना आतुरता होती या स्पर्धेची. वरळी मान्सून धमाका 2025. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या सौजन्याने तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आपण पाहतोय. विश्वसाई दरबार विश्वमित्र क्रीडा मंडळ. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. बॅटिंग करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी आता केली जाईल.
पडताळणी केली जाते थर्ड अंपायरच्या मदतीने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. म्हणजेच काय तर आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 19 धावांची अजूनही गरज असणाऱ्या टीम ताई पॅकर्स. यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. म्हणजेच मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि आणखीन 19 धावांची अजूनही गरज असणार आहे. बॉल जर आपण पाहिलं तर आता या बॉलवरती 1 धाव आली आहे जरूर. यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळलाय जरूर राकेश यांनी, पण हा सामना मात्र आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम भांडूप स्ट्रायकर्स या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम ताई पॅकर्स. चला पुढील सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल दोन्ही संघांना विनंती आहे. टीम रिया 11 प्रभादेवी आणि एकवीरा 11. तर या मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने 2 षटके हाताळत असताना अवघ्या त्याने 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने पटकावली आणि बॅटिंग करत असताना 14 धावा केल्या आहेत. ऐश्वर्य सुर्वे बाबा ठरलेत मॅन ऑफ द मॅच. ऑलराऊंडर परफॉर्मन्स या मॅच मध्ये दिला गेला.